Good morning, friends. Myself Tujay sir from Mechanical Engineering Department. Now, today we are studying about the second year Mechanical Engineering subject named as a Mechanical Engineering Material, in which we are studying about the last point about the fifth unit as a smart material. The fifth unit named as a non-metallic advanced material, in which we are studying about today's topic or last topic about the fifth unit named as a smart material. Now, what is the smart material? Types of smart material, properties and applications about the smart material. These are the topics I study in this lecture. In last lecture, we are study about the advanced engineering material. In advanced engineering material, we are study about the various types and classifications, and also the classifications on nanomaterial are studied in last lecture. Now in this lecture we are study only about the nanomaterial. Sorry, smart material. What is smart material? What are the smart material? मग स्मार्ट मटेरियल म्हणजे काय हे आपण आज बघणार आहोत. तर बघा, आपण जे मागचं लेक्चर घेतलं होतं तर मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं, तर ॲडव्हान्स इंजिनिअरिंग मटेरियल जे आहे ते कोणकोणते आहेत त्याबद्दल आपण जाणून घेतलं. त्याचे क्लासिफिकेशन्स, त्याचे ॲप्लिकेशन्स, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या काय करते आपण लास्ट लेक्चरला बघितल्या होत्या. आताचं जे लेक्चर जे आहे तर आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे, तर स्मार्ट मटेरियल म्हणजे काय, नेमकी स्मार्ट मटेरियल नेमकी कसं असतं, नेमकं त्याचं त्याचे टाईप्स कोणकोणते आहेत, तर त्याचे ॲप्लिकेशन्स अँड प्रॉपर्टीज काय काय आहेत, या सगळ्या गोष्टीचा स्टडी जो आहे तो काय करणार आहे आपण त्या आजच्या लेक्चरला करणार आहे की नाही. मग स्मार्ट मटेरियल आर द मटेरियल. मग काय आहे स्मार्ट मटेरियल? व्हॉट आर द स्मार्ट मटेरियल? The smart material are materials that have one or more property that can be significantly altered in a controlled fashion by external stimuli such as stress, temperature, moisture, pH, electric and magnetic field. मग स्मार्ट मटेरियल म्हणजे काय, तर स्मार्ट मटेरियल आर द मटेरियल दॅट कॅन वन ऑर मोर प्रॉपर्टी दॅट कॅन बी सिग्निफिकंटली अल्टर. आहे की नाही, त्याच्यावर जे मटेरियल जे आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं तर एक किंवा त्यापेक्षा जास्त प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या अल्टर करून आपण त्याचे मटेरियल बनवलेलं असतं. आहे की नाही, अल्टर्ड मटेरियल. आहे की नाही, इन अ कंट्रोल फॅशन बाय एक्सटर्नल स्टिम्युली. आहे आणि त्याला आपण काय करू शकतो, कंट्रोलिंगही करू शकतो. अशा प्रकारचं जे मटेरियल असतं त्याला आपण काय म्हणतो, स्मार्ट मटेरियल असं म्हणतो. आहे की नाही. मग त्याच्यामध्ये स्ट्रेस आलं, टेम्परेचर आलं, मॉइश्चर आलं, इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड आलं. आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्याच्यामध्ये कंट्रोलिंग करून एक प्रकारचे अल्टर करून काय केलेलं असतात, अल्टर करून जे कंट्रोल करून ते आपण जे बनवतो मटेरियल त्याला आपण काय म्हणतो, तर स्मार्ट मटेरियल असं म्हणतो. आहे की नाही. मग व्हॉट आर द एक्झाम्पल ऑफ द स्मार्ट मटेरियल? मग स्मार्ट मटेरियलचे एक्झाम्पल काय सांगता येतील बरोबर? तर फर्स्ट वन ॲज अ पॉइझो इलेक्ट्रिक मटेरियल. ठीक आहे ना, जेवढे काही पॉइझो इलेक्ट्रिकल मटेरियल आहेत ते काय कशामध्ये येतात, तर स्मार्ट मटेरियलमध्ये येतात. त्याच्यानंतर शेप मेमरी अलॉय मटेरियल. आहे की नाही, शेप मेमरी अलॉय मटेरियल. त्याच्यानंतर मॅग्नेटिक शेप मेमरी अलॉय मटेरियल. त्याच्यानंतर मॅग्नेटो रेओलॉजिकल मटेरियल, pH सेन्सिटिव्ह पॉलिमर, अल्कोक्लोरियम मटेरियल, टर्मोक्लोरियम मटेरियल, क्रोमॅग्नेटिक सिस्टीम अँड इलेक्ट्रोक्रोमिक स्मार्ट ग्रीज मटेरियल. हे बघा, हे कशामध्ये येतं तुमचं, तर एक्झाम्पल अबाउट द स्मार्ट मटेरियल. व्हॉट आर द पायझो इलेक्ट्रिकल मटेरियल? मग पायझो इलेक्ट्रिकल मटेरियल म्हणजे काय? पहिले तर स्मार्ट मटेरियल जे इज द वन विच रिॲक्ट टू द इन्व्हायरमेंट ऑल बाय इटसेल्फ. स्मार्ट मटेरियल आर दोज मटेरियल विच प्रोसेस द ॲबिलिटी टू चेंज देअर
physical property and specific manner in response to specific stimulus input. म्हणजे जे स्मार्ट मटेरियल जे आहे तर ते काय केलं तर आपण विच पोजेस द ॲबिलिटी टू चेंज देअर फिजिकल प्रॉपर्टी. त्याच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत तर त्याला ज्या आपण काय करू शकतो, चेंज करून जे मटेरियल बनवलं आहे की नाही, भौतिक प्रॉपर्टीज जे आहे त्याला चेंज करून आपण आपल्या कंट्रोलिंग करून एक ॲबिलिटीनुसार त्याची कंट्रोलिंग करून जे मटेरियल बनवलेलं असतं त्याला आपण काय म्हणतो तर स्मार्ट मटेरियल असं म्हणतो. द रिस्पॉन्स मे एक्झिबिट इटसेल्फ अँड चेंज इन व्हॅल्यूम, चेंज इन शेप, चेंज इन कलर ऑर अ चेंज इन विस्कोसिटी. मग हे जे मटेरियल जे आहे इट रिस्पॉन्स मे एक्झिबिट इटसेल्फ चेंज इन व्हॅल्यूम, चेंज इन शेप, चेंज इन कलर, आहे की नाही. त्याच्यामध्ये काय होतं आहे, जे स्मार्ट मटेरियल आपण जे बनवतो तर त्याच्यामध्ये चेंज इन त्याचं व्हॅल्यूम चेंज होतं, त्याचं शेप चेंज होतं आणि कलरही काय होतं चेंज होतो इन विस्कोसिटी, आहे की नाही. त्याची विस्कोसिटी काय होते चेंज होते, आहे की नाही. त्याच्यानंतर दे मे ऑकर रिस्पॉन्स इन इनपुट स्टिम्युली सच ॲज द चेंज इन प्रेशर, चेंज इन टेम्परेचर, स्ट्रेस, इलेक्ट्रिक करंट अँड मॅग्नेटिक फील्ड. हे जे स्मार्ट मटेरियल जे आहे तर याच्यामध्ये अजून कोणत्या प्रॉपर्टीमध्ये चेंज होतं तर इट मे ऑकर रिस्पॉन्स इन स्टिम्युलेट सच ॲज द चेंज इन प्रेशर, प्रेशरही चेंज होतं, चेंज इन टेम्परेचर, स्ट्रेस, इलेक्ट्रिक करंट अँड मॅग्नेटिक फील्ड. त्या सगळ्या गोष्टी काय होतात, त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत तर त्या काय होतात चेंजेस होत चालतात तुमच्या स्मार्ट मटेरियलमध्ये, आहे की नाही. दीज आर इंटेलिजंट मटेरियल दॅट रिप्रेझेंट अँड एन्व्हायरमेंटल चेंजेस ॲट द मोस्ट ऑप्टिमम कंडिशन अँड रिव्हील देअर ओन फंक्शन अकॉर्डिंग टू द एन्व्हायरमेंट. Each individual type of the smart material has a different property which can be significantly altered, such as the viscosity, volume and conductivity. आहे की नाही. ज्या प्रॉपर्टीज ज्या आहे, डिफरंट प्रॉपर्टीज ज्या आहे तुमच्या स्मार्ट मटेरियलच्या विच कॅन बी सिग्निफिकंटली अल्टर, आहे की नाही. तुम्ही काय करू शकता या स्मार्ट मटेरियलमध्ये डिफरंट काय होतं आहे सिग्निफिकंटली अल्टर होतात, सच ॲज विस्कोसिटी, व्हॅल्यूम अँड कंडक्टिव्हिटी, आहे की नाही. त्याच्या विस्कोसिटीनुसार, व्हॅल्यूमनुसार आणि कंडक्टिव्हिटीनुसार ते काय केले जातात अल्टर केले जातात. सच ॲज द प्रॉपर्टी डिसाइडेड द ॲप्लिकेशन ऑफ द स्मार्ट मटेरियल. मग मी तुम्हाला मागच्या स्लाईडमध्ये सांगितलं की ॲप्लिकेशन जे आहेत स्मार्ट मटेरियलचे ते सांगितले होते. मग व्हॉट आर द पॉयझो इलेक्ट्रिकल मटेरियल. मग पॉयझो इलेक्ट्रिकल मटेरियल कसे असतात काय. पॉयझो इलेक्ट्रिकल मटेरियल आर मटेरियल दॅट प्रोड्यूस अ व्होल्टेज व्हेन ट्रेस इज अप्लाय. जे पॉयझो इलेक्ट्रिकल मटेरियल जे आहे ते काय करायचं काम करतात, व्होल्टेज प्रोड्यूस करायचं काम करतात व्हेन ट्रेस इज अप्लाय. ज्यावेळेस त्याच्यावर काय करतो आपण ट्रेस अप्लाय करतो त्यावेळेस ते काय करायचं काम करतात, व्होल्टेज प्रोड्यूस करायचं काम करतात. अशा प्रकारचे काय आहे ते पॉयझो इलेक्ट्रिकल मटेरियल आहेत, आहे की नाही. पॉयझो इलेक्ट्रिक मटेरियल आर मटेरियल दॅट प्रोड्यूस अ व्होल्टेज व्हेन ट्रेस इज अप्लाय. सिन्स द इफेक्ट ऑल्सो अप्लाय इन द रिव्हर्स मॅनर अ व्होल्टेज अक्रॉस द सिम्पल will produce trace with the simple suitably designed structure made from this material can therefore be made that bend, expand or contract when the voltage is applied. आणि काही मटेरियल असे आहेत का सुटेबली डिझाईन स्ट्रक्चर, आहे की नाही. त्याचं काय केलेलं असतं एक प्रकारचं सुटेबली डिझाईन केलेलं असतं स्ट्रक्चर. ज्यावेळेस त्याची एखाद्या काही मटेरियल असे आहेत की त्याच्यावर काय केलं जातं, ज्यावेळेस आपण त्याच्या एखाद्या मटेरियलवर व्होल्टेज ज्यावेळेस अप्लाय करतो, हे पॉयझो इलेक्ट्रिकल मटेरियल जे आहे त्याच्यावर आपण व्होल्टेज अप्लाय करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये काय होतं ते मटेरियल कॅन देअरफॉर मे बी बेंड, एक्सपांड और कॉन्ट्रॅक्ट विथ द व्होल्टेज इज अप्लाय, आहे की नाही. ते काय होतं बेंड होतं किंवा एक्सपांड होतं और कॉन्ट्रॅक्ट विथ द व्होल्टेज इज अप्लाय. ज्यावेळेस काही मटेरियल असे आहेत तर त्याच्यावर आपण काय केलं फोर्स अप्लाय केला किंवा स्ट्रेस अप्लाय केल्यावर ते व्होल्टेज प्रोड्यूस करायचं काम करतात. आणि काही मटेरियल जे आहेत पॉयझो इलेक्ट्रिकल मटेरियल त्याला व्होल्टेज अप्लाय केल्यावर ते बेंड होतात किंवा एक्सपांड होतात मटेरियल. अशी काही मटेरियल आहेत तर त्याला आपण काय म्हणतो स्मार्ट मटेरियल म्हणतो. A piezoelectrical material have the ability to generate the electrical charge. मग हे जे पॉयझो इलेक्ट्रिकल मटेरियल जे आहे ते काय कसे आहेत हॅव द ॲबिलिटी टू जनरेट द इलेक्ट्रिकल चार्ज, आहे की नाही. ते काय होतात इलेक्ट्रिकली चार्ज केले जातात. हे पॉयझो इलेक्ट्रिकल मटेरियल जे आहे ते काय केले जातात
द ॲबिलिटी टू जनरेट ॲन इलेक्ट्रिकल चार्ज आहे की नाही. त्याच्यामध्ये काय आहे तर एक प्रकारची ॲबिलिटी आहे. इलेक्ट्रिकल चार्ज तुमचे काय केलं जनरेट केलं जातं. तर फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं झालं, तुम्ही बघितलं असेल तुमच्या व्हेकलमध्ये एक पॉईंट असतो सिगरेट किंवा सिगरेट जाळण्यासाठी नाही का. तर त्याला नाही का आपण दाबून धरल्यानंतर काय केलं जातं ते बटन नाही का आतमध्ये लोटून धरल्यानंतर ते हीट होतं आणि हीट झाल्यानंतर त्याला आपण काढल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक लाल बुंद असा एक असं हे लाल बुंद होतो आहे की नाही. आणि त्याच्याच थ्रू आपण काय करू शकतो सिगार वगैरे जाळू शकतो आहे की नाही. गाडीमध्ये असतं बघा तो पॉईंट आहे की नाही, जिथं आपण सिगरेट वगैरे जर पेटायची असेल तर त्यासाठी त्याचा यूज करतो. पॉइझो इलेक्ट्रिक मटेरियल हॅव द ॲबिलिटी टू जनरेट द इलेक्ट्रिकल चार्ज. A mechanical trace is applied to the smart material. This causes small electrical charge to be generated. आहे की नाही. काही मेकॅनिकल ट्रेस आपण त्या मटेरियलवर काय केलं आहे अप्लाय केल्यानंतर ते जे स्मार्ट मटेरियल असतं ते काय करायचं काम करतं, इलेक्ट्रिकल चार्ज काय केलं जातं जनरेट केलं जातं आहे की नाही. इट रिटर्न टू शेप टू द सॉलिड चेंजेस बाय अ स्मॉल अमाऊंट आणि इट रिटर्न द शेप ऑफ द सॉलिड चेंजेस बाय अ स्मॉल अमाऊंट. आणि त्याच्यामध्ये काय होतं सम अमाऊंट ऑफ द थोडे काय फार काय होतात चेंजेस होतात ठीक आहे ना. असे काही काय आहेत तर मटेरियल आहेत ठीक आहे ना. अ कार सिगरेट लायटर आहे की नाही. तुम्हाला मी उदाहरण सांगितलं बघा. अ कार सिगरेट लायटर इज अ गुड एक्झाम्पल फॉर हाऊ पॉइझो इलेक्ट्रिकल मटेरियल आर यूज इन एव्हरी डे ॲप्लिकेशन आहे की नाही. कार सिगरेट लायटर जे आहे की नाही, लायटर असतं बघा कार्समध्ये. तर ते दाबून जर बटन आपण नाही का ते दाबून ठेवलं तर त्याला काय इलेक्ट्रिकली ते चार्ज होतं आणि ते आपण काढल्यानंतर ते सिगरेट वगैरे पेटवण्यासाठी काय केलं जातं यूज केलं जातं. नंतर ते थंड झाल्यानंतर परत ते नंतर परत लावून दिल्यानंतर ते कूल होतं. पण त्याच्यामध्ये काय होतं ते परत त्या साईजमध्ये ते परत थंड होतं आणि त्याच्यामध्ये काय होतं आहे शेप ऑफ द सॉलिड चेंजेस बाय अ स्मॉल अमाऊंट आहे की नाही. त्याच्या शेपमध्ये काय होतं आहे स्मॉल अमाऊंट ऑफ द चेंजेस त्याच्यामध्ये होतात. त्याला काय आपण काय म्हणतो पॉइझो इलेक्ट्रिकल मटेरियल ऑर स्मार्ट मटेरियल आपण असं म्हणतो. व्हॉट आर द पॉइझो इलेक्ट्रिकल मटेरियल. मग पॉइझो इलेक्ट्रिकल मटेरियल म्हणजे काय. व्हॉट आर द शेप मेमरी अलॉय. आता शेप मेमरी अलॉय मटेरियल जे आहे हे सुद्धा काय आहे पॉइझो स्मार्ट मटेरियल आहे. तर शेप मेमरी अलॉय अँड शेप मेमरी पॉलिमर आर थर्मो responsive material where deformation can be induced and recovered through the temperature changes. मग हे जे शेप मेमरी अलॉय जे आहे तर हे मटेरियल कसे आहेत तर मेमरी पॉलिमर मटेरियल आहे अँड थर्मो रिस्पॉन्सिव्ह मटेरियल आहेत आहे की नाही. वेअर डिफॉर्मेशन कॅन बी इंड्युस्ड अँड रिकवर्ड थ्रू द टेम्परेचर चेंजेस आहे की नाही. त्याच्यामध्ये काय होतं आहे डिफॉर्मेशनही होतं आहे की नाही. ज्यावेळेस त्याच्यावर टेम्परेचरचा अफेक्ट होतो आहे त्यावेळेस त्याच्यावरती काय होतं आहे डिफॉर्मेशन होतं आहे की नाही. इंड्युस्ड अँड रिकवर्ड थ्रू द टेम्परेचर चेंजेस आणि टेम्परेचर चेंजेस झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय होतं आहे परत ते काय होतात रिकवर होतात आहे त्या शेपमध्ये आहे की नाही. ओरिजिनल शेप तुम्हाला दिसतं आहे बघा आहे की नाही. ओरिजिनल वायर शेप तुम्हाला दिसतं आहे बघा आहे की नाही. तर असे काही मटेरियल आहेत का त्याला नाही का आपण काय केलं हीट दिल्यानंतर त्याचं डिफॉर्मेशनही होतं आणि डिफॉर्मेशन झाल्यानंतर परत नाही का आपण ती हीट रिमूव्ह केल्यानंतर परत ते आहे त्या शेपमध्ये येतं ते मटेरियल आहे की नाही. तर असे काही मटेरियल आहे त्याला आपण काय म्हणतो स्मार्ट मटेरियल म्हणतो. आणि ते स्मार्ट मटेरियल म्हणजे काय तर शेप मेमरी अलॉय मटेरियल आपण त्याला म्हणतो आहे की नाही. ओरिजिनल वायर शेप आहे की नाही. ओरिजिनल वायरचा शेप तुम्हाला डायग्रॅम एमध्ये तुम्हाला दिसतो आहे आणि डायग्रॅम बीमध्ये आपण टेम्परेचर त्याला दिल्यानंतर ट्विस्टेड SMA वायर हिटेड अबव्ह 90 डिग्री आहे की नाही. हीट केल्यानंतर ती त्याच्यामध्ये काय होतं आहे डिफॉर्मेशन झालेलं दिसतं आणि रिटर्न टू इट्स ओरिजिनल शेप. आणि तिसऱ्या डायग्राममध्ये तुम्हाला काय होतं आहे ती वायर जी आहे त्याची हीट ज्यावेळेस परत निघून जाते त्यावेळेस ती काय होतं आहे परत त्याच्या ओरिजिनल शेपमध्ये येत असतं आहे की नाही. अशा प्रकारचे शेप मेमरी अलॉय मटेरियल आहे. त्याच्यानंतर व्हॉट आर द शेप मेमरी अलॉय. द शेप मेमरी अलॉय चेंज शेप इन अ सेट टेम्परेचर आहे की नाही. शेप मेमरी अलॉय मटेरियल जे आहे तर त्याचा शेप जो आहे तर तो काय होतो आहे चेंज होतो आहे ॲज अ सेटिंग टेम्परेचरला तो काय होतो आहे चेंज होतो आहे. दे बिकम डिफॉर्म
वन्स हिटेड अबोव द ट्रान्सफॉर्मेशन टेम्परेचर आहे की नाही. आणि त्याच्यामध्ये काय होतं आहे, एक प्रकारचं डिफॉर्मेशन होतं आहे. वन्स हिटेड अबोव द ट्रान्सफॉर्मेशन आहे की नाही. त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होऊन त्याचं डिफॉर्मेशन होतं आहे टेम्परेचरचं. टेम्परेचरमुळे त्याचं टेम्परेचर ट्रान्सफॉर्मेशन होऊन त्याचं डिफॉर्मेशन होतं आहे. बट रिअगेन देअर शेप ॲज अ दे कूल. आणि ज्यावेळेस ते कूल होत आहेत तर त्यावेळेस ते परत काय केले जातात, त्याच्या हायच्या शेपमध्ये आणलं जातं आहे ते मटेरियल. परत त्या हायच्या शेपमध्ये परत ते काय होतं आहे, रिअगेन त्या शेपमध्ये ते काय होतं आहे, परत येतं आहे की नाही. अशा प्रकारचे जे मटेरियल आहे तर त्याला आपण काय म्हणतो, शेप मेमरी अलॉय मटेरियल म्हणतो आणि स्मार्ट मटेरियल आपण त्याला म्हणतो आहे की नाही. वन ऑफ द मोस्ट कॉमन अलॉय इज अ कॉम्बिनेशन ऑफ द निकेल अँड टायटेनियम. आणि त्याचं जर एक सिम्पल उदाहरण द्यायचं जर झालं तर निकेल अँड टायटेनियम आहे की नाही. निकेल अँड टायटेनियम काय आहे तर त्याचं एक सिम्पल एक्झाम्पल आहे की नाही. दिस शेप मेमरी अलॉय कॅन बी ट्रीटेड सो दॅट वेन द रिचेस अ सेट टेम्परेचर इट कॉन्ट्रॅक्ट आहे की नाही. ज्यावेळेस त्याच्यावर टेम्परेचर अप्लाय करतो आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये काय होतं आहे, तर डिफॉर्मेशन होतं आहे. वेन इट कूल, आणि ज्यावेळेस ते कूल होतं आहे ते रिटर्न टू इट्स ओरिजिनल शेप, आणि ते परत काय केलं जातं आहे, ओरिजिनल शेपमध्ये आणलं जातं आहे की नाही. तर अशा प्रकारचे मटेरियल जे आहे त्याला आपण काय म्हणतो, शेप मेमरी अलॉय मटेरियल आपण असं म्हणतो. त्याच्यानंतर जे शेप मेमरी अलॉय वायर जे आहेत इज कॉल्ड ॲज अ स्मार्ट वायर. शेप मेमरी अलॉय वायर जे आहे त्याला आपण काय म्हणतो, तर स्मार्ट वायर म्हणतो. ॲज इट रिमेंबर इट्स शेप. When a small electrical current passes through the wire, it becomes smart. आणि त्या वायरमधून काय केलं जातं, इलेक्ट्रिकल करंट पास केल्यानंतर थ्रू द वायर बिकम स्मार्ट आहे की नाही. इट रिमेंबर टू चेंज शेप, द वायर बिकम शॉर्टर. आणि त्याच्यामध्ये काय होतं आहे, तर त्या वायरमध्ये ज्यावेळेस करंट काय केला जातो आहे, पास केला जातो आहे, तो वायर बिकम अ स्मार्ट आहे की नाही. ते वायर काय आहे, ॲज अ स्मार्ट मटेरियलचं काम करतं आहे की नाही. इट रिमेंबर द चेंज इन शेप. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे, तर त्याचा वायरचा शेप जो आहे तो काय होतो आहे, चेंज होतो आहे. इट रिमेंबर टू चेंज इन शेप, द वायर बिकम शॉर्टर. आणि वायर काय होते, शॉर्टर होते, कमी वायरची लेंथ काय होते, शॉर्टर होते. द शॉर्टिंग कॅन बी यूज टू कंट्रोल अ रोबोटिक हँड. आणि ती वायर शॉर्टनिंग कुठे यूज केली जाते, फॉर द कंट्रोलिंग द रोबोटिक हँड. रोबोटचं हँड जे आहे ते कंट्रोलिंग करण्यासाठी, रोबोटचे बोटं जे आहेत तर ते कंट्रोलिंग करण्यासाठी त्या शेप मेमरी अलॉय वायरचा काय केला जातो, यूज केला जातो आहे की नाही. रोबोटची बोटं जे आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, वर्किंग करायचे आहेत. तर बाय युजिंग द शेप मेमरी अलॉय वायरचा यूज करून तुम्ही काय करू शकता, तर ते वर्किंग करू शकता आहे की नाही. इन द फ्युचर दे मे हेल्प सायंटिस्ट प्रोड्यूस आर्टिफिशियल मोशन दॅट मोर सिमिलर टू द रेंज ऑफ ह्युमन इन मुवमेंट आहे की नाही. ही कशी आहे, तर एक प्रकारची आर्टिफिशियल मोशन आहे तुमच्या रोबोटची, आर्टिफिशियल मुवमेंट आहे की नाही. तुमच्या ह्युमनच्या मुवमेंटनुसार काय केली जाते, रोबोटची मुवमेंट केली जाते, ॲज आर्टिफिशियली त्याची काय केली जाते, मुवमेंट केली जाते आहे की नाही. तर अशा प्रकारचे काय आहे ते मटेरियल आहेत आहे की नाही. त्याला आपण काय म्हणतो, तर स्मार्ट मटेरियल म्हणतो. त्याच्यानंतर मॅग्नेटिक शिप मेमरी आलो. आता हे जे मॅग्नेटिक शिप मेमरी आलो आहे मटेरियल जे आहे तर ती कशी आहे बघा. मॅग्नेटिक शिप मेमरी आलो आहे फॉर द फेरोमॅग्नेटिक शिप मेमरी आलो आहे आर फेरोमॅग्नेटिक मटेरियल विच एक्झिबिट लार्ज strain under the influence of the applied magnetic field due to magnetic phase transformation. तर एक प्रकारचे त्याच्यामध्ये काय केलं जातं आहे, मॅग्नेटिक फेज ट्रान्सफॉर्मेशन केलं जातं आहे की नाही. इथं तुम्हाला दिसतं आहे बघा पिस्टन, त्याच्यानंतर स्प्रिंग तुम्हाला दिसते आहे आणि क्रिस्टल तुम्हाला दिसतं आहे. तर एक प्रकारचं मॅग्नेटिक शेप मेमरी अलॉय जे आहे ते फेरोमॅग्नेटिक शेप मेमरी अलॉय आपण त्याला म्हणतो. फॉर मॅग्नेटिक मटेरियल विच एक्झिबिट लार्ज स्ट्रेन अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू मॅग्नेटिक फेज ट्रान्सफॉर्मेशन. त्याच्यामध्ये काय केलं जातं आहे, मॅग्नेटिक फेज ट्रान्सफॉर्मेशन काय केलं जातं आहे तुमच्या मॅग्नेटिक शेप मेमरी अलॉयमध्ये आहे की नाही. तर आय होप सो की तुम्हाला हे जे स्मार्ट मटेरियल जे आहे तर त्याची थोडक्यात माहिती मी जी आहे तर तुम्हाला काय केली इथे
सांगितलेली आहे. आय होप सो की तुम्हाला ही माहिती समजली असेल. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच.